नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत शेपू आणि मूग डाळीची भाजी। चला तर रेसिपी पाहूया। तर ही आहे शेपूची भाजी, ताजी ताजी। आपण आज बनवणार आहोत शेपू आणि मूग डाळीची भाजी। शेपूची आहे ना, आपण ही छान गाठ बांधलेली आहे ना, ती सोडू आणि तिला छान अशी बारीक कापून घेऊ। बघा बघा, इथे शेपू चांगली मोडून साफ करून बारीक कापून घेतलेली आहे। तिला आता आपण स्वच्छ धुवून घेऊया। शेपू छान 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आहे आम्ही। त्याचबरोबर इथे मूग डाळ सुद्धा पाण्यात भिजवलेली ठेवली। त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे कांदा, मिरची, लसूण आणि बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ आणि हळद। हे पहिल्यांदा गॅस चालू करूया आणि टाकूया तेल कढईत। इथे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये टाकूया कांदा, मिरची आणि लसूण आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। इथे हे सगळं गोल्डन ब्राऊन झालं की त्याच्यामध्ये आपण टाकूया मीठ आणि हळद आणि ते पुन्हा परतून घेऊया। मध्ये ही भिजवलेली डाळ आहे ना, ती ॲड करूया। छान मिक्स करून घेऊया। डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करूया त्याच्यामध्ये आणि झाकण देऊया। डाळ थोडी शिजली आहे का बघूया। डाळ 50% तर शिजली आहे। टाकूया त्याच्यामध्ये शेपू ॲड करून घेऊया। छान 50% शिजायची आहे ना, ती या शापूमध्ये शेपू सोबतच शिजून जाईल। ती छान मिक्स करून घेऊया आपण। आता मिक्स करून घेतली आहे, आता झाकण देऊन शिजायला ठेवू। भाजी शिजली आहे का आपण बघून घेऊया। छान शिजली आहे भाजी। त्याच्यामध्ये ना आपण वरून टोमॅटो घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करूया। भाजी छान शिजली आहे। आपण आता गॅस बंद करूया। इथे आपण आता ताट सर्व करून घेऊया। मित्रांनो, कबीर्स मॉम किचन या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा।